शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। 5 सदस्यांची ही समिती आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या अनुदानाच्या विनियोगासंदर्भात ही समिती चौकशी करणार आहे। ही समिती 60 दिवसांच्या आत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या मंत्री समितीनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा निर्णय घेतला होता। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीची मागणी केलेली होती आणि त्यानुसार आता ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या संदर्भातली चौकशी केली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय आता चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि आता चौकशी सुद्धा केली जाणार आहे। ज्यावेळेस आपण ही बातमी ब्रेक केली त्यावेळेस अक्षरशः सारवासारव केली गेली की असं काही नाही, ते रुटीन आहे वगैरे, काही चौकशी नाही, काय व्यवसायाची चौकशी, स्वतः मुख्यमंत्री बोलले। मग असं जर असेल मग चौकशी समिती का स्थापन केली अधिकारी साखर कमिशनरची? कारण यापूर्वी या व्यवसायाला आज नाही अनुदान मिळत, गेली 10-15 वर्ष अनुदान मिळतं या सगळ्या कारखान्याकडनं प्रति टन 1 रुपया। त्याचा हिशोब व्यवसायाने कधीच मागितला नाही आजवर। मग पहिल्यांदाच का व्यवसाय हा सगळा हिशोब मागतं? साखर संकुल साखर आयुक्त व्यवसायाला हिशोब मागतायत, म्हणजे शासनाकडनं कुठेतरी व्यवसाय जी पवारांच्या प्रभावाखाली असलेली संस्था आहे, संशोधन संस्था आहे सगळं साखर उद्योगातली, त्याचे कुठेतरी दबाव तंत्र वापरलं जाते का? या निमित्ताने हे पुन्हा एकदा समोर होतं। विखे आणि पवारांचं सख्य उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे राजकारणातलं। विखेंनी जी मागणी केली होती, तुम्ही आधी निधी मागताय, मग आधी तुम्ही जे निधी गोळा करता पर टन प्रत्येक सगळ्या कारखान्याकडनं, अर्थात सगळे कारखाने देतात असं नाही, कारण आता निम्मे कारखाने खासगी झालेले, ते खासगी कारखाने व्यवसायाला अनुदान पण देत नाहीत, पण जे देतात ते अनुदानाचा हिशोब आम्हाला द्या, शासनाला द्या, कारण शासनाच्या जेरनुसार हा सगळा 1 रुपयाचा निधी मिळतो प्रति टन सगळं, म्हणजे हा कोट्यामध्ये म्हणजे जवळपास 11 कोटी 14 कोटी निधी मिळतो वर्षाकाठी व्यवसायाला, त्याचा हिशोब द्या। 2010 पासून याचा हिशोब मागितलं, त्यामुळे आता व्यवसायाचं म्हणता आमचा हिशोब क्लिअर आहे, ते ऑडिटनुसार ते होईल, पण कुठेतरी दबाव तंत्र हे चौकशी समिती म्हणजे असं या निमित्तानं समोर येतंय। अगदी त्यामुळे हे दबाव तंत्र आहे आणि आज चौकशी समितीच्या आता चौकशीमधून काय समोर येतं हे सुद्धा पाहणं खरं तर महत्त्वाचं आहे। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।